नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. ज्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. ज्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 30 डिसेंबरला आपल्या या वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी येत आहे. तर संकष्टी चतुर्थीच्या नावावरूनच कळू शकते की त्या चतुर्थीचे व्रत पाळल्याने माणसाचे सर्व त्रास दूर होतात. संकष्टी चतुर्थीला व्रत आणि पूजा केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि आपली मनोकामना पूर्ण करत असतात आणि व्यक्तीला सुख समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात. अशा परिस्थितीत संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण कसे करायचे आहे आणि त्या दिवशी करण्यासारखे कोणते उपाय आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राच्या पूजेलाही महत्व आहे. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यावरच चतुर्थीची उपासना आणि व्रत सफल होते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम उठून स्नान करायचे आहे आणि या दिवशी लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे आणि पूजा करायची आहे. पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवायचे आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे किंवा मग ओम गम गणपते नमा या मंत्राचा एक माळ जप करत आपण ते देखील अशा प्रकारे देखील अभिषेक करू शकतो. इथं तुम्ही पंचामृताचा अभिषेक करा किंवा मग पाण्यानेही अभिषेक केला तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला अभिषेक व पूजा करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला अत्तर लावून त्यांचे हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि पूजेनंतर आपल्याला गणपती बाप्पासाठी 21 मोदक करायचे आहे किंवा ते नसेल शक्य तर गुळ खोबऱ्याचा किंवा कोणत्याही मिठाईचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि व्रत कथा वाचून आणि चंद्र पाहून संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा असतो. जे संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात त्यांनी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करायचे आहे. आंघोळ वगैरे झाल्यावर स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आणि या दिवशी व्रत करताना आपल्याला ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला चुकूनही मांस मद्य यासारखे तामसिक अन्न सेवन करायचे नसते. रागावर आपल्याला नियंत्रण ठेवायचे आहे आणि स्वतःवर देखील आपल्याला नियंत्रण ठेवायचे आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मंत्रोच्चारासह श्री गणेश स्तोत्राचे पठण देखील आपल्याला करायचे आहे आणि अर्घ्य अर्पण करूनच संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रोदयानंतरच आपल्याला सोडायचे असते. गणपती बाप्पा हे आपले सर्वांचे लाडके, बुद्धिदाता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, मंगलदाता अशी आपली देवता आहे. गणेशाची आराधना करण्यासाठी खूप काही कडक नियम नाही आणि गणपती अथर्व शीर्षाचे पठण केले तर गणेशाला आणि मनोभावे वंदन करून आपण प्रसन्न करू शकतो आणि आपल्याला असलेल्या सगळ्या अडचणी आपण दूर करू शकतो. तर आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपले दुःख निवारण्यासाठी इथे मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे, तर ते आपण जाणून घेऊया. तर पहिला उपाय असा आहे, प्रत्येक मंगळवारी किंवा बुधवारी गणपती मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरी असलेल्या गणेशाला 4 नारळ आपल्याला अर्पण करायचे आहे आणि मनापासून गणेशाचे नामस्मरण करायचे आहे. गणपती बाप्पा सर्व विघ्ने दूर करतात आणि हाती घेतलेल्या प्रत्येक कामांमध्ये आपल्याला यश मिळायला सुरुवात होते अशी मान्यता आहे. तसेच गणेश मंदिरात जाऊन कच्च्या धागाला 7 गाठी माराव्यात आणि जय गणेश काटोक्लेश किंवा गणपती बाप्पा विघ्न दूर करा अशी प्रार्थना करून तो धागा गणपती समोर ठेवायचा आहे. यानंतर तो धागा आपल्याजवळ ठेवून घ्यायचा. असे केल्याने सगळे विघ्न दूर होऊन यश प्राप्ती सुरू होते. तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जर आपली स्मरणशक्ती कमी असल्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला पटकन आठवत नाही किंवा खूप काही गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाही, तर ज्योतिषशास्त्रानुसार अशा वेळी गणपतीला शरण जायचे असते. तर मनापासून आपण गणपती बाप्पाची आराधना, उपासना, नामस्मरण करायचे आहे आणि प्रत्येक मंगळवारी किंवा बुधवारी गणपती मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपती बाप्पा समोर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष पठण करायचे आहे. यामुळे हळूहळू आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. पुढचा उपाय असा आहे, कुटुंबात जर वारंवार समस्या येत असतील तर अशा परिस्थितीत न चुकता आपल्याला रोज आपल्या आई वडिलांचे नमस्कार करायचे आहे. पृथ्वी प्रदक्षिणेची पैज लागली होती तेव्हा गणपती बाप्पाने महादेव, शिवशंकर आणि देवी पार्वतीला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता आणि आपल्या आई वडिलांचे महत्व अधोरेखित केले होते. तर गणपती बाप्पाला स्मरून असे केल्याने
कुटुंबात येणाऱ्या सर्व समस्या आपल्या दूर होण्यास मदत होते आणि अशी मान्यता आहे की आई वडील नसल्यास घरातील ज्येष्ठ मंडळींना न चुकता आपण नमस्कार करायचा आहे असे सांगितले जाते. तसेच सध्याच्या आपल्या धकाधकीच्या जगात आपल्याला हवं असतं ते पटकन मिळत नाही किंवा छोटे मोठे काही ना काही कारण असते. यामुळे आपल्याला पटकन राग येतो. अशा वेळी अनेक प्रयत्न करूनही आपला राग शांत होत नाही. तर अशा वेळी गणपती समोर नतमस्तक व्हावे आणि गणपती बाप्पाला रोज लाल फूल अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पाला लाल फूल अतिशय प्रिय आहे आणि गणपती बाप्पाचे नामस्मरण करायचे आहे. असे केल्याने आपल्या रागावर नियंत्रण होण्यास मदत होते. तसेच आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आणि आर्थिक उन्नतीचे मार्ग मोकळे होण्यासाठी धार्मिक मान्यतेनुसार गणपती बाप्पाला दुर्वा गवत अतिशय प्रिय आहे. तर अशा वेळी आपण रोज 21 दुर्वांची जुडी आणि त्यासोबत आपल्याला 21 तांदूळ गणपती बाप्पाला रोज अर्पण करायचे आहे. 21 तांदूळ ज्यावेळी आपण अर्पण करतो त्यावेळेस एक एक तांदूळ अर्पण करताना आपल्याला ओम गम गणपते नमा म्हणत त्यांना अर्पण करायचं आहे. असे रोज करायचे आहे. तर हळूहळू तुम्ही बघाल खूप चांगले अनुभव आपल्याला येईल. अशा प्रकारे गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व विघ्ने दूर होतात आणि गणपती बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांच्या आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात. अशा प्रकारे अशा लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.